ते सुरू करण्याच्या आधीच मी सांगून टाकते तुला की तू खूप चांगलं बोलतोयस थँक्यू. माझ्यापेक्षा. अरे नाही थँक्यू 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 थँक्यू. मी आता यातलाच पुढचा प्रश्न असा विचारतो की एवढी वर्ष तुम्ही एक स्त्री लेखक दिग्दर्शक म्हणून काम करताय, लेखिका दिग्दर्शिका म्हणून काम करताय, तर आत्ता मराठीमध्ये अगदी सन्माननीय काही अपवाद वगळता चांगल्या स्त्री लेखिका आणि दिग्दर्शिका नाहीयेत. म्हणजे ज्या आहेत त्या चांगल्या नाहीयेत असं माझं अजिबात म्हणणं नाही. त्या चांगल्या आहेत, त्या चांगलं कामही करतायत. परंतु समाजामध्ये समाजाला थोडंसं ढवळून काढणारं किंवा त्याला घरातून बाहेर खेचून आणणारं जे काम स्त्री लेखिका किंवा दिग्दर्शिका करू शकतात, कारण त्यांच्याकडे तो पर्स्पेक्टिव्ह असतो, तो आता मराठीत कमी होताना दिसतोय. तर याचं काय कारण असावं? आणि हे विचारण्याचं कारणही मी सांगतो की आजूबाजूला अशा अनेक मुली आहेत ज्यांना स्वतःची गोष्ट सांगायची आहे, त्यांना त्या पद्धतीने इमर्ज व्हायचं स्वतःची गोष्ट सांगणारी व्यक्ती म्हणून. तर अशा वेळेला त्यांना तुम्ही काय सांगाल की कुठल्या पद्धतीची धडाडी, कुठल्या पद्धतीची मूल्य त्यांनी जोपासली पाहिजे, काय केलं पाहिजे जेणेकरून त्यांना त्यांच्या कथा त्यांच्या पद्धतीने सांगता येते? दुसऱ्याला काही सल्ला देता येईल की नाही मला सांगता येत नाही. पण कुठल्याही व्यवसायामध्ये निखळ प्रामाणिकपणा यापेक्षा वेगळं काय म्हणता येतं. त्यामुळे ज्या नव्या मुलींना काही लिहिण्याची इच्छा आहे त्यांनी स्वतःशी, समाजाशी, काळाशी निखळ प्रामाणिक असलं पाहिजे. आणि या प्रामाणिकपणाचे दोन घटक असतात असं मला वाटतं. एक म्हणजे स्वतःकडे बघणं, आणि दुसरं म्हणजे अभ्यास करणं. अभ्यास ही गोष्ट खूप महत्वाची आहे असं मला वाटतं. आणि त्यांना जर चित्रपटासाठी लिहायचं असेल तर खरोखर उत्तम उत्तम चित्रपट त्यांनी बघितले पाहिजेत. आपले मराठी, भारतीय, इतर देशातले, जागतिक, हे सगळे चित्रपट बघून त्यांचा अभ्यास केला पाहिजे. कारण चित्रपट कला ही एका बाजूनी कला आहे आणि दुसऱ्या बाजूनी ते तंत्र आहे. तेव्हा त्या तंत्राचाही अभ्यास आपण केल्याशिवाय आपण ती कला पूर्णपणे आत्मसात करू शकत नाही. म्हणजे जसं वाङ्मयीने एखाद्या उत्तम कलाकृतीवर जर चित्रपट करायचा झाला तरी स्क्रिप्ट रायटर अनेकदा वेगळा असतो. कादंबरी करायला स्क्रिप्ट लिहायला सांगितलं नाही जात. त्याचं कारण त्याला तिथे दृश्यात्मकता आणण्यासाठी नेमके कोणते प्रसंग मांडावेत ते वेगळे ठरवावे लागतात. आणि ते तंत्र किंवा ती कला ही वेगळी आहे साहित्यिक लिखाणापेक्षा. तर या क्षेत्राच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे की मुख्यतः हे करमणुकीचं क्षेत्र मानलं गेलंय. त्यामुळे ते पुरुषी क्षेत्र आहे. त्यामुळे तिथे संख्येने सुद्धा सर्व त्यातले जे जॉब्स आहेत, कामं आहेत, त्याच्यामध्ये पुरुष बहुसंख्येने असतात. त्यामुळे सुद्धा बायकांच्या वर अनेकदा दडपण येतं. तुम्हाला दिग्दर्शक म्हणून सेटवर काम करत असताना स्पॉट बॉय, लाईट बॉय इथपासून ते उत्तम दर्जाचे अभिनेते यांच्यापर्यंत खूप वेगवेगळ्या थरावर काम करावं लागतं. आणि ते सोपं नसतं. त्याचा आवाका खूप मोठा आहे. आणि फिजिकल कष्ट सुद्धा या क्षेत्रात फार जास्त आहेत दिग्दर्शकाला चित्रपट बनवताना. तर हे एका बाजूचं कारण झालं, वास्तविक कारण असं म्हणता येईल. पण दुसऱ्या बाजूनी मानसिकता स्त्रीची, आपल्याकडे दोन प्रकारचे चित्रपट, त्यातला एक प्रकार चित्रपटाचा म्हणजे व्यावसायिक, म्हणजे मग त्याच्यामध्ये प्रेक्षकाला खेचून घेणं आणि त्यातून खूप पैसा मिळवणं. तर हे स्त्रियांना करणं अवघड आहे. कारण सांस्कृतिक आतापर्यंत सगळा दबाव म्हणूया, विकास म्हणूया, सांस्कृतिक वैशिष्ट्य सगळे, त्यामुळे स्त्री मनाने तशी मोकळी नसते हे करायला.
हे करू शकत नाही. आणि दुसरं या क्षेत्रामध्येच रे हा अभ्यास कमी आहे. म्हणजे तुमच्यासारखे काही चांगले लेखक स्क्रिप्ट रायटर सोडले तर अनेक स्क्रिप्ट्स ही नसतात चांगली. त्यामुळे असं वाटतं की अभ्यास कमी पडतो. आज अनेकदा स्त्री मुक्तीच्या संकल्पनामधून मुली, तरुण मुली खूप काय म्हणूया मोकळ्या झालेल्या आहेत, खुल्या झालेल्या आहेत, धीट झालेल्या आहेत. म्हणजे अभ्यासू झाले आहेत असं नाही. असं मला वाटतं ते होणं आवश्यक आहे. आणि तर तसं जेव्हा त्या अभ्यास करू लागतील तेव्हा म्हणजे लेखिका काय किंवा लेखक काय दोघंही चांगलं लिहायला लागतील. पुरुष संख्येने खूप आहेत, म्हणजे ते क्वालिटीने खूप आहेत असं नाही. अगदी खरंय, अगदी खरंय. नाही, मला म्हणजे हा प्रश्न विचारण्याचं मी कारणही सांगतो. कारण म्हणजे मी एक सिनेमा लिहिला होता डबल सीट नावाचा, आणि समीर विद्वांसनी तो दिग्दर्शित केला होता. तर जेव्हा मी तो सिनेमा लिहिला किंवा जेव्हा सिनेमा करायचं असं ठरलं तेव्हा समीरने एक फार चांगली आयडिया दिली. तो म्हणला की आपण ना स्त्री एडिटर बघूया या सिनेमाला. तर मी म्हणलं का बाबा? तर तो म्हणला की काय ना, कदाचित आपण हे अज्युम करू की हे स्त्रीला असं असं वाटतंय आणि त्या पद्धतीने सिनेमा संकलित केला जाईल. पण जर ऍक्च्युअली एक स्त्री तिथे बसली तर ती आपल्याला हे सांगू शकेल की ऍक्च्युअली स्त्रीला काय वाटत असेल आणि तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कसं घडत असेल. तर पुरुषांचं बरंचसं लेखन किंवा सादरीकरण हे ऍझम्पशनवर असतं आणि त्या ऍझम्पशन मधनच बऱ्याच वेळेला स्टिरियोटाइप्स तयार होतात. तर ते स्टिरियोटाइप मोडायचं काम सुद्धा स्त्रियांनी करायला पाहिजे. म्हणून मी म्हटलं तसं की त्यांनी स्टोरी व्हायला पाहिजे. नाही, खरोखर अगदीच करायला पाहिजे. कारण काय होतं म्हणजे स्त्री ही स्वतः शोषक नाहीये, पण शोषणाची बळी आहे. आणि त्यामुळे स्त्रीला गटांगळ्या खाऊन जे सोसावं लागतं त्याच्याकडे ती कलावंत म्हणून किनाऱ्यावर उभा राहून तिला बघायचं असतं, स्वतःच्या शोषणाकडे, स्वतःच्या त्या गटांगळ्या खाण्याकडे. तर त्यातला सगळा गटांगळ्यांचा ताण आणि किनाऱ्यावर उभं राहून स्वतःकडे बघण्याचा विवेक, या दोन्हीची गाठ घालणं हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आजच्या काय तरुण लेखकांनी हे केलं पाहिजे. तर बाई स्वतः तो ताण सोसत असल्यामुळे खरोखरच ती त्याच्याकडे जेव्हा बघते तेव्हा थोड्या अधिक निपक्षपातीपणे बघू शकते किंवा शकेल असं मला स्वतःला वाटतं. नाहीतर एका बाजूनी तिला देवी काय आणि दुसऱ्या बाजूनी केवढी कपटी दाखवतात बाई. मला फार वाईट वाटतं, अशा नसतात बायका उगीच काय. म्हणजे आयदर ती देवी आहे किंवा मग आयदर ती बाबा काय राक्षसच आहे, म्हणजे नागच आहे. खरंच 2 मिनिटात नाही, म्हणून स्त्रीचा ह्याचा खूप सखोल विचाराने अभ्यास व्हायला पाहिजे असं मला वाटतं. की तिची मातृत्वाची ताकद नावाची जी गोष्ट आहे त्याचा अनुभव अगदी लहान मुलीपासून माझ्यासारख्या वृद्ध बाईपर्यंत प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या पद्धतीने मनातून येत असतो आणि तो तिला खूप समृद्ध करत असतो. अशा तऱ्हेचा मातृत्वाचा अनुभव हा पुरुषांनी पण घ्यायला शिकलं पाहिजे आणि त्यातून खरी समृद्धी तयार होईल असं मला वाटतं कलांची. म्हणजे मला तुम्ही आता म्हणलात त्याच्यावरनं आठवलं की बऱ्याच आता नवीन एक फॅशन आली की लोक वी आर प्रेग्नंट म्हणतात. म्हणजे पुरुष पण असं म्हणतो की पूर्वी असं म्हणायचं नाही की आमच्याकडे काय बाई प्रेग्नंट आहे, पण आता पुरुष म्हणतो वी आर प्रेग्नंट. तर तो म्हणजे ते थोडीशी संवेदना हा त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा आहे. मी हा प्रश्न विचारण्याचं कारणही सांगतो की जसं मी म्हटलं तसं एखादी गोष्ट स्त्री लिहित असल्यामुळे किंवा स्त्री मांडत असल्यामुळे कदाचित त्यातलं ऍझम्पशन निघून जातं स्त्री पात्रांबद्दलचं
आणि त्याच्यामध्ये रियालिटी येते, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणला तसं की विवेक सुद्धा येतो आणि अनुभव समृद्धपणा, म्हणजे अनुभवातून येणारा समृद्धपणा सुद्धा येतो. तर असे कुठले वेगळे पदर आहेत किंवा अशा कुठल्या वेगळ्या डायमेन्शन्स आहेत ज्या तुम्हाला असं वाटलं की तुम्ही स्त्री असल्यामुळे तुम्हाला कथेतनं उलगडता आल्या? वेगवेगळ्या पद्धतीने ह्याच्यावर बोलता येईल. मला एक छोटा धोका नेहमी जाणवतो की जे पुरुष स्वतःला सो कॉल्ड स्त्रीवादी असं म्हणतात, त्यांना नसतं कळलेलं नेमका स्त्रीवाद म्हणजे काय, आणि त्याच्यामधून खूप फसवणूक तयार होते स्वतःची आणि दुसऱ्याची, असंही होण्याचा धोका त्याच्यामध्ये खूप आहे असं मला वाटतं. हे जे वेगवेगळे पदर असत त्यातला मी आता एक मातृत्वाचा पदर जो सांगितला, म्हणजे माझ्या संहिता नावाच्या चित्रपटामध्ये स्त्री पुरुषांची वेगवेगळ्या प्रकारची नाती दाखवलेली आहेत. तर त्याच्यामध्ये ती प्रोड्युसर बाई जी एक आहे तीच तिच्या आजारी नवऱ्याशी असले नातं, हे या प्रकारचं नातं आहे. म्हणजे हा जो पदर सुचला हा कदाचित पुरुषाला नसता सुचला, या प्रकारचं नातं असं मला वाटतं. किंवा शेवट सुद्धा म्हणजे त्या कथानकामधला जो हिरो आहे, राजा आहे, त्याला दुसऱ्या स्त्रीपासून झालेलं जे मूल आहे त्याचा स्वीकार आपलं मूल म्हणून पत्नी करते. ही सुद्धा गुंतागुंत आहे, ती मला माहित नाही पुरुषाला सुचलीच म्हणजे हे नात्यांच्या खूप वेगळ्या परी बाईला दिसत असतात, कारण तिला त्या अनुभवायला लागतात. माझ्या अभ्यासांच्या मध्ये माझ्या असं लक्षात आलं होतं, पुरुषापेक्षा बाई ही नेहमी 2 स्तरांवर जगत असते. एका बाजूने बाहेरचं सांस्कृतिक बाईपण जे तिच्यावर लादलं गेलेलं असतं, त्या पठडीमध्ये स्वतःला फिट करण्याचा तिचा प्रयत्न असतो सारखा. मला नाही बाई हे चालत, मला नाही बाई ते चालत, वगैरे वगैरे प्रकारचा. पण त्याच बरोबरीने जे अनेक अनुभव तिला संघर्षाचे आलेले असतात जगताना, त्याच्यामुळे ती आतून खूप कठोर झालेली असते आणि त्या कठोरपणामधून खूप वेगळं सामाजिक सत्य, सामाजिक भान तिला आलेलं असतं. त्यामुळे मला अनेकदा असं आढळलेलं आहे की म्हणजे काय सामाजिक प्रतिमा अशी आहे की बाई पारंपरिक असते, मोठ्या वयाची बाई पारंपरिक असते. माझ्या अनुभवाला असं आलंय की अगदी उलट, आज्या अनेकदा खूप गोष्टी समजावून घेतात, गिळून टाकतात आणि त्यांचा दृष्टिकोन हा अधिक सहृदय आणि उदार असा असतो. तर हे जे स्त्रीचं रूप आहे ते एका बाजूला आणि सांस्कृतिक शोषणाने दमलेल्या स्त्रीचं रूप एका बाजूला, असं ते डबल असल्यामुळे स्त्रीला एकूणच मानवी नात्यांच्या जास्त डायमेन्शन्स दिसत राहतात आणि खूप सकस चांगलं वाङ्मय तयार होतं. अलीकडच्या काळामध्ये नोबेल प्राइज ज्या तऱ्हेनं बायकांना दिली गेली, आताच नुकतं त्या एका कवयित्रीला नोबेल प्राइज जाहीर झालं, तर त्यातले सगळे अनुभव हे अशा ताकदीचे असतात असं मला वाटतं, कॉम्प्लेक्सिटीचे, गुंतागुंती. वा वा वा. आणि ते सांगण्याची क्षमता स्त्रीकडे असल्यामुळे ते पदर ती खूप चांगल्या पद्धतीने उलगडून दाखवू शकते. त्याचं कारण स्त्री पुन्हा वेगळ्या पद्धतीने जगण्याची बांधलेली असते. म्हणजे साहित्यिक म्हणून स्त्रीकडे अधिक काय म्हणूया दृश्य स्वरूपाची भाषा असते, शब्द असतात, शब्द संपत्ती असते. त्यामुळे लोकगीतांमध्ये स्त्री गीत ज्याला म्हटली जातात ती खूप एक्सप्रेसिव्ह आणि छान असतात.
लिखित शब्दासारखी ती मर्यादित नसतात, वेगळीच बरोबर आहे, असतात. बरोबर. नाही, आणि जसं तुम्ही म्हणलात तसं, म्हणजे माझ्याकडेच एक मराठी लोकगीतांचं पुस्तक आहे, तर त्याच्यात देवाला सुद्धा स्त्रीने ज्या ज्या वेगवेगळ्या नात्यात बांधून टाकले ना, तर ते सुद्धा इतकं इंटरेस्टिंग आहे, इतकं पर्सनल आहे. म्हणजे नुसतं अगदीच 15 प्रकारची गाणी त्यांनी म्हणलेत, की एकात तो भाऊ आहे, एकात तो पाठीराखा आहे, एकात अजून कोणीतरी. तर मला असं वाटतं स्त्री, जसं तुम्ही म्हणलात, ती वेगवेगळ्या डायमेन्शन्स मध्ये इतर लोकांना काय म्हणूया आपण त्याला, त्यांचा संग्रह करून ठेवते, त्यांच्याशी नातं जोडून टाकते. तर ते फार नक्कीच नक्कीच. इंटरेस्टिंग आहे. याच तिच्या कष्टामुळेच ती जगण्याशी जास्त जवळ असते. बरोबर आहे, बरोबर. नाही, आता दुर्गा भागवतांचं वाक्य आहे की कष्टासारखं सोबती नाही, ते कायम म्हणजे मला फार आवडणारं वाक्य आहे ते. आणि म्हणजे माझ्या आईचे पण मी कष्ट खूप जवळून पाहतो अजून सुद्धा. आता ती 60 वर्षाची, पण ती गेली 35 वर्ष अव्याहतपणे कष्ट करते. आणि असं होतं, जसं तुम्ही आता म्हणलात की मी कधी मुंबईवरनं पुण्याला गेलो आणि मी आपण घरातनं केर काढला, तर ती थांबवते आणि म्हणते 1 मिनिट, मला माझे कष्ट करू दे. तेही केलेलं आवडत नाही, तर मी तिला म्हणतो की अगं ठीक आहे, म्हणजे आता मला करू दे थोडंसं काम, त्याने काही कमी होत नाही. पण जसं तुम्ही म्हणलात तसं ती कष्ट करायची आणि त्याच्याबद्दल अत्यंत निरपेक्षपणे पाहायची त्यांना इतकी सवय झालेली की त्यातनं जगण्याबद्दलचा तो एक अनुभव येतो आणि शहाणपण पण येतं. मला असं अगदी बरोबर आहे. म्हणजे कुंतीने महाभारतात सांगितलेलं जे दुःख आहे ना, कुंती जे कृष्णाला म्हणते की तू मला दुःखाचं वरदान दे, ते तेच आहे. करेक्ट 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 करेक्ट. आता यातनं आपण आता शेवटच्या काही प्रश्नांकडे जाऊया. आणि त्यातला एक महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही जो बदलता काळ पाहिलाय, तुम्ही सिनेमा त्यात केलात, हा एक भाग आहे. पण दुसरा भाग आहे की तो काळ तुम्ही अत्यंत उघड्या डोळ्यांनी पाहिलात. जसं तुम्ही म्हणलात की अनेक साहित्यिकांबरोबर तुमच्या त्याबद्दल कदाचित चर्चा होत असतील, देवाणघेवाण होत असेल, तुम्ही जागतिक पातळीवरचे सिनेमे पाहिले असतील, कलेचा आस्वाद घेतला असेल. तर आपण समाज म्हणून आता ज्या टप्प्यावर आलोय, ज्या टप्प्यावर आपली वाटचाल चालू आहे, तर हे बघताना तुम्हाला लेखक म्हणून कुठल्या गोष्टी सगळ्यात जास्त अस्वस्थ करतात, की ही गोष्ट आहे, या गोष्टी ज्या मला आता खूप अस्वस्थ करतात, आणि तुम्हाला असं वाटतं का की आत्ताची जी पिढी आहे ती त्याला त्यांच्या कलाकृतींमधनं प्रतिसाद देते? एस्पेशली मी मराठीच्या बाबतीत बोलतो. हे म्हटलं, मला असं वाटलं की मी अलीकडेच एक छोटासा पॅरेग्राफ लिहिला होता याच्याबद्दल, ते मी तुला वाचून दाखवू का? हो, अगदी अगदी, प्लीज प्लीज प्लीज. सध्याच्या अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी. सध्या माणूस किती अगतिक, अज्ञानी आणि अविवेकी आहे हे समजतंय. जीवनातले विरोधाभास खूप वाढलेत. लोकशाहीत निर्णय स्वातंत्र्य खूप कमी होतंय. स्वातंत्र्याच्या उद्घोषात माणुसकी कमी होते आहे. विकासाच्या प्रयत्नात समृद्धीचा वरवरचा मुलामा दिला जातोय. तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासात कलात्मक संयमित विकास घुसमटतोय. आणि सार्वत्रिक शिक्षणाचा मूलभूत हक्क मानूनही त्या ज्ञानापेक्षा तंत्राचंच महत्व वाढलेलं आहे. ह्या गोष्टी मला सगळ्या खटकतात. आणि या समाजाचा आणि या वातावरणाचा मी भाग आहे, तेव्हा त्यातून बाहेर कसं काढायचं स्वतःला, हा संघर्ष करावा लागतो. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. मला आता या टप्प्यावर असं विचारायचं की तुमच्या सिनेमाचा एक ट्रेडमार्क आहे, आजपर्यंत तुम्ही जे काम केले त्याचा एक ट्रेडमार्क असा आहे की तुम्ही अत्यंत मोजक्या साधन सामग्रीमध्ये, काटेकोर बजेट्समध्ये, उत्तम नटसंचामध्ये आणि प्रगल्भ आशयामध्ये हा सगळा सिनेमा केला. म्हणजे मला अजूनही आठवतं की कल्याणी कुलकर्णी गुगळे, जी माझी खूप जवळची मैत्रीण आहे, जी तुमच्या सिनेमाचे कॉस्ट्युम्स जिने केले होते, तर ती कायम आम्हाला सांगायची की मावशींची पद्धत एवढी काटेकोर आहे ना की आम्हाला सुद्धा काम करताना एक प्रकारची शिस्त लागते आणि त्यातनं एक प्रकारचा समृद्ध अनुभव मिळतो की या कन्स्ट्रेंट मध्ये सुद्धा काम चांगलं होऊ शकतं. तर कायम तुम्ही या कन्स्ट्रेंट्स मध्ये काम केलेलं आहे. पण लेखक म्हणून तुम्हाला कधी हा मोल्ड तोडावा असा वाटला का? कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण पहिला एक ड्राफ्ट लिहितो, म्हणजे मला असा अनुभव आहे की मी पहिला ड्राफ्ट लिहितो ज्यात मी काय डोंगरावर हे चाललंय किंवा बिल्डिंगच्या छतावर अमुक चाललंय,
आणि मग त्याचं वाचनदार असं होतं की हे सगळं चांगलं आहे, पण जरा बजेटचा मुद्दा आहे, तर हे डोंगराचं इथे टेकडीवर करता येईल का, 5 स्टार हॉटेलचे ते रेस्टॉरंटमध्ये करता येईल का. तर अशा वेळेला तो प्रोडक्शन फ्रेंडली ड्राफ्ट करण्याकडे आपली वाटचाल होते, कारण आपण मुळात कमी बजेट्समध्ये काम करतो. तर तुम्हाला कधी लेखक म्हणून काम करताना असा विचार आला की हे सगळं बाजूला ठेवावं आणि एक भव्य काहीतरी लिहावं, काही फरक पडत नाही, तर असा कधी तुमचा विचार झाला का मनामध्ये? लिहायला विषय अनेक सुचतात, ज्याला भव्य म्हणता येईल अशा प्रकारचं. म्हणजे आता नर्मदेचा जो सगळा प्रश्न आहे आदिवासींचा, त्याच्यावर एक प्रकारे मी स्क्रिप्ट लिहिलेलं आहे, की शून्य नावाचं. त्यात खूप आदिवासी आणि खूप गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत. तर त्याला बजेट जास्त लागणार आहे, तर मग अशा वेळी मी स्क्रिप्ट लिहिते आणि ते प्रेमाने ठेवून देते. तसं मी ते स्क्रिप्ट ठेवलेलं आहे. मला विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीवर चित्रपट करायचा आहे, तर त्याच्यासाठी अखिल भारतात हिंडावं लागेल आणि सगळीकडे जावं लागेल, त्याला मोठं बजेट लागेल, मिळणं कठीण आहे. म्हटल्यावर मी असंच पुन्हा लेखन करून ठेवून दिलेलं आहे ते. तर अशी माझी काही स्क्रिप्ट ठेवलेली आहेत, पण या पलीकडे बाहेर जाऊन तो मोल्ड मोडायचा, म्हणजे पैसे मिळवण्यासाठी अधिक खूप आणखीन इकडे तिकडे हिंडायचं, हे करायची माझी इच्छा नाही, ते माझं वय नाही. आणि त्या प्रकारच माझं काय मानसिकता नाही की मी जाऊन असं मिळवू शकेन स्वतः. माझ्या सुदैवाने आतापर्यंत मी इतके सिनेमे केले, पण बहुतेक सर्व प्रोड्युसर्स, निर्माते हे स्वतःहून मला म्हणाले की तुम्ही सिनेमा करा, नाहीतर कदाचित करू शकले नसते असं मला वाटतं. पण या बाबतीमध्ये मी खूप सुदैवी आहेत की उत्तम उत्तम कलाकारांनी काम केलेलं आहे माझ्या बरोबर. ते आमचे कॅमेरामन असतील, संगीत दिग्दर्शक असतील, अभिनेते तर आहेतच आहेत. मला खूप अभिमान वाटतो. मी आता नावं घेतली तर फार मोठी होती, पण त्यांना उत्तम अभिनेते म्हणते त्या सगळ्यांनी खूप प्रेमाने काम केलेलं आहे. त्यामुळे हा मोल्ड मोडायला नको. म्हणजे ते जे कुंतीने दुःखाचं वरदान मागितलं ना, तसं आहे ते. म्हणजे मग ना आपण लावतो त्याला कष्ट जास्त, मनाचे, शरीराचे, ती बरी गोष्ट आहे. सुखासीनतेची सवय झाली तर आळस तयार होईल, तर कशा तो मोडायचा, जाऊ दे. सुंदर, फार सुंदर. असं म्हणणारीच लोक आता इतकी कमी शिल्लक आहेत की अशा पद्धतीने या मोल्ड मध्येच काम करायला पाहिजे. कारण मला असं वाटतं त्यातला सच्चेपणा, त्यातला बांधेसूदपणा, आणि बऱ्याच वेळेला मी अनेक नटांशी जेव्हा बोलतो ना, तेव्हा त्यांची एक सुप्त इच्छा असते की त्यांना तुमच्या बरोबर काम करायचं असतं. याचं कारण मला त्याची, म्हणजे मला त्या गोष्टीची गंमत ही वाटते की ते बाहेर कामं करतात, ते नाव मिळवतात, त्यांना पैसाही खूप चांगला मिळतो, परंतु एक प्रकारची क्रिएटिव्ह भूक भागवणं ज्याला म्हणतात ना, की ही गोष्ट जी आहे त्याच्यात माझ्याकडची सगळी आयुधं काढून घेतली जाणार, मला कुठल्याही गोष्टीच्या आधाराशिवाय मला इथे उभं राहायचं आणि काम करायचं. तर ही गोष्ट ज्या अभिनेत्यांना स्वतःची वल्नरेबिलिटी चेक करावीशी वाटते दर काही काळाने, ते सगळे करतात आणि ते तुमच्या बरोबर काम करतात, आणि ते इतर केलेल्या कामांपेक्षा विलक्षण वेगळे सुद्धा वाटतात तुमच्या सिनेमांमध्ये. मला कदाचित तेच त्याचं बलस्थान वाटतं आणि ती खूप चांगली गोष्ट वाटते. त्याच गोष्टीतनं पुढचा प्रश्न असा आहे की आता आपण बघतोय की ओटीटी माध्यमांनी एक प्रकारचं आक्रमण केलेलं आहे. काय सिनेमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मध्ये खूप मोठं कार्टून गाजलं होतं की हॉलिवूडचा जो डोंगर आहे त्याच्यावर हॉलिवूड हे जे शब्द आहेत ते काढायचं काम चाललंय क्रेनने, आणि तिथे नेटफ्लिक्स असा शब्द टाकायचं काम चाललंय. असं एक अत्यंत मोठं गाजलेलं कार्टून गेल्या वर्षी पब्लिश झालं होतं, आणि इट वॉज इंडिकेटिव्ह की कशा पद्धतीने ट्रेंड आता चेंज होणार. तर आता असं झालंय की नेटफ्लिक्समध्ये जेव्हा तुम्ही लॉग इन करता तेव्हा एक मल्याळम सिनेमा, एक मराठी सिनेमा, एक स्पॅनिश वेब सिरीज, हे सगळं तुम्हाला एका खिडकीत दिसतं.
त्यामुळे भाषेची बंधनं त्याच्यात गळून पडलेली. तर अशा वेळेला एवढी वर्ष मराठीत तुम्ही काम केलंय, तुमचा सिनेमा अत्यंत वैश्विक सिनेमा आहे, पण केवळ त्या वेळेपासून तो मराठीत असल्यामुळे कमी लोकांपर्यंत पोहोचला असं तुम्हाला वाटतं का? आणि आता वेब प्लॅटफॉर्म आल्यामुळे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून बघितला जाईल अशी आशा तुम्हाला वाटते? आताच्या इंटरनेटमुळे तो पोचतोय हे नक्की, आणि बरंही वाटतंय. आणि आमचे बरेच चित्रपट आहेत, नेटफ्लिक्सवर आहे, अमेझॉनवर आहे, युट्यूबवर आहे, वगैरे वगैरे, किंवा झी5 वर आहेत. त्यामुळे चित्रपट जास्त लोक बघतायत. आताच आम्ही केलेली एक छोटी शॉर्ट फिल्म साखरेपेक्षा गोड नावाची, भाडी पण त्यांच्या प्लॅटफॉर्मवर टाकल्यावर आम्हाला लाखो रिस्पॉन्सेस मिळाले. तेव्हा खूप लोकांनी पाहिली ती. ही गोष्ट छान वाटते खूप. त्यात धोका सुद्धा आहे असं वाटतं, कारण अनेक ज्या वेब सिरीज सध्या होत आहेत त्याच्यामध्ये इतका प्रचंड व्हायलन्स आहे, कारण ते वेगाने आणि प्रेक्षकाला पकडून ठेवण्यासाठी केलं पाहिजे अशी कल्पना असल्यामुळे भडकपणा दाखवण्याकडे जास्त कल दिसतोय. सर्व नाही, काही वेगळे असतील, पण कल ऐकून त्या दिशेकडे आहे असं वाटतं. पण शिवाय या प्रश्नाची किंवा या उत्तराची दुसरी बाजू अशी की प्रेक्षकांनी खूप नाही पाहिलं तर मला कधी दुःख नाही होत, स्वभावाचा भाग असेल. मला असं वाटतं की चित्रपट ही जी कला आहे नाटकासारखी नाहीये की एक प्रयोग झाला की तो संपून जातो. तेव्हा कदाचित आज माझे चित्रपट पाहणारे प्रेक्षक कमी असतील, 10-15 वर्षांनी आणखी निघतील सुद्धा, बघतील कदाचित. त्यामुळे शिकणारी कला आहे असं वाटतं. दुसरं म्हणजे सुदैवाने आतापर्यंत माझे चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय इतक्या महोत्सवांमध्ये दाखवले गेलेत. महोत्सवाचा प्रेक्षक जो असतो तो निश्चितपणे रसिक प्रेक्षक असतो, तो मुद्दाम काहीतरी खास बघायला आलेला प्रेक्षक असतो. अशा प्रेक्षकांकडून खूप समाधान मिळतं. आणि अगदी केरळ पासून आसाम पर्यंत सध्या भारतातले जे अनेक चांगले चित्रपट बनवणारे दिग्दर्शक वगैरे आहेत त्यातल्या बरेच जणांनी पाहिले आमचे सिनेमे. त्यातल्या अनेक राष्ट्रीय पातळीवरच्या समीक्षकांनी लिहिलेलं आहे आमच्या चित्रपटांबद्दल, तर त्याच समाधान आहे. त्यामुळे त्याहून अधिक म्हणजे अमक्या सिनेमाने काही कोटी मिळवले वगैरे तसं आपल्या सिनेमाचं होत नाही, असं मला कधीच दुःख होत नाही. करेक्ट, कारण फोकस तुमचा तो नाहीये. बरोबर आहे, बरोबर आहे. वा. आता या आपल्या सगळ्या मुलाखतीच्या प्रवासातला शेवटचा प्रश्न तुम्हाला असं विचारतो की मला हे माहिती की तुमच्या मनात असंख्य विषय असतील, तुमच्या मनात असंख्य गोष्टी असतील, आणि आत्ता ज्या वेगाने काळ घडतोय त्या पद्धतीने त्याला तुम्ही प्रतिसाद सुद्धा देत असाल. आणि मला फार मजा वाटली आहे ऐकून की तुम्ही म्हटलं की माझं 4-8 दिवसात एक स्क्रिप्ट लिहून होतं. तर मला असं वाटलं की म्हणजे तुमच्याकडून भरपूर स्क्रिप्ट आता येतील अजून पुढेही काळामध्ये, जी खूप चांगली गोष्ट आहे. कारण जसं म्हणलं तसं रिस्पॉन्सिव्ह पद्धतीचं काही ना काहीतरी मटेरियल, डॉक्युमेंटेशन, ज्याला साहित्य मूल्य आणि ज्याच्यात उत्तम संच आहे सगळा, असं येत राहिलं पाहिजे. आणि ती मराठी सिनेमाची ताकद आहे. म्हणजे मराठी सिनेमाच्या प्रमुख ताकदींमध्ये त्याचं आशय विषयाचं वैविध्य हा फार महत्वाचा मुद्दा आहे. तर अशा वेळेला दिग्दर्शक सुमित्रा भावेंना, लेखिका सुमित्रा भावेंना जर काही सांगायचं असेल तर ते या टप्प्यावर तुम्हाला काय सांगावं असं वाटतं हे तुम्ही सांगा, आणि त्यांनी आपण मुलाखतीचा समारोप करूया. फार काय अवघड प्रश्न आहे. पटकन सोप छोट उत्तर मनात असं येतंय की बऱ्याच परीक्षा देऊन झालेल्या आहेत, पण अभ्यास तरीही अजून करायचा आहे, हे लक्षात ठेव असं दिग्दर्शकांनी लेखकाला सांगावं, म्हणजे मी सांगावं.
वा 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 वा, अप्रतिम अप्रतिम. मला म्हणजे काय म्हणतो ना आपण त्याला, एक मराठीत शब्द आहे कृतकृत्य हा शब्द आहे. म्हणजे कदाचित तुम्हाला वाटेल अरे एवढं का असं बोलतोय, पण अजूनही म्हणजे तुम्ही हे सगळं आता सांगितल्यानंतर सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचा जो चाइल्ड लाईक इनोसन्स आहे ना, तो अजून गेलेला नाहीये. आणि लोक इथे विषित सुद्धा अनुभवाचं प्रचंड गाठोडा असल्यासारखा सिरियस चेहरा करून बोलतात. तर तुमचा म्हणजे मला ते पाहूनच एकतर छान वाटतं. आणि दुसरं, तुम्ही हे जे सगळं आता सांगितलं, या सगळ्या प्रश्नांची, या सगळ्या गोष्टींची अत्यंत विस्ताराने उकल केलीत. मला असं वाटतं की मराठी माणसं बहुतांश वेळेला डॉक्युमेंटेशन मध्ये अत्यंत कमी पडतात आणि मागे पडतात, त्यांना त्याचं महत्व कळत नाही, पटत नाही. पण मला असं वाटतं की तुम्ही आज जे विचार मांडलेत, आज ज्या गोष्टींची उकल केलीत, त्या एक खूप चांगला आणि खूप महत्वाचा ठेवा ठरतील याबद्दल माझ्या मनात 100% खात्री आहे. तुम्ही पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो, कारण तुम्ही रायटर फर्स्ट वर आलात आणि इतक्या मोकळेपणाने आणि इतक्या सुंदर पद्धतीने गोष्टी सांगितल्यात आणि सांगता सांगता खूप शिकवून गेलात. तर त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि नर्मदा आंदोलन असेल किंवा भूदान चळवळ असेल, या दोन्ही भारतीय समाज प्रवाहातल्या अत्यंत महत्वाच्या घटनांवर तुम्ही लिहिलेल्या सिनेमांना लवकरात लवकर एक चांगला निर्माता मिळो आणि त्यावर भारतीय सिनेमाला अभिमान वाटेल असा सिनेमा घडो, या शुभेच्छा मी तुम्हाला देतो. मनपूर्वक धन्यवाद. छान, मला खूप छान वाटलं. थँक्यू 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 थँक्यू.